उत्तानपाद नावाचा राजा, त्याला 2 राण्या, सुरुची आणि सुनीती. मोठी सुंदर कथा आहे, आत्ता सांगायला वेळ नाही. सुरुची हे आवडती आहे, सुनीती नावडती आहे. नीतीला डावलून रुचीच्या मागे लागला की तो उत्तान होतोच, हे लक्षात घ्या. सुरुची आवडती आहे, सुरुचीच्या पोटी उत्तम नावाचा मुलगा आहे, सुनीतीच्या पोटी ध्रुव नावाचा मुलगा आहे. ध्रुव एके दिवशी खेळत 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 जवळ गेला. उत्तम मांडीवर बसलेला आहे, ध्रुवालाही मांडीवर बसण्याची इच्छा आहे. सुरुची रागावते, ती म्हणते त्या मांडीवर बसण्याचा तुझा अधिकार नाही. त्या मांडीवर जर तुला बसायचं असेल तर माझ्या पोटी जन्माला यावं लागेल, सुनीतीच्या पोटी जन्माला येऊन चालणार नाही. बोलते. लहान आहे ध्रुव, 5 वर्षाचा, पण अपमान वाटला. लहान मूल अगदी पाळण्यातलं असलं आणि एकदम तुम्ही त्याच्यावर ओरडलात तर ते रडतं, त्याला कळतं, अंशतः का होईना. 5 वर्षाचा ध्रुव आहे, त्याला कळालं, वाईट वाटलं, रडत आईकडे गेला. ती सुनीती आहे. तिने विचारलं काय झालं. त्यांनी सांगितलं असं असं झालं. तिने आईने सांगितलं मला त्याच्या मांडीवर बसायचं असेल तर तिच्या पोटी जन्माला यावं लागेल. सुनीती म्हणाली काय चुकलं तिचं, किती सरळ आहे. नीती कशी असते बघा. सुनीती, नीती शब्दामध्ये नय धातू आहे, नेणे हा त्याचा अर्थ आहे. नय नेणे सरळ धातू आहे. जे आपल्याला कल्याणापर्यंत नेते तिला नीती म्हणतात. जी परमतत्वापर्यंत नेते तिला नीती म्हणतात. नीतिमान मनुष्यच परमकल्याणापर्यंत जाऊ शकतो. नीतिभ्रष्ट मनुष्य स्वकल्याणाचा देखावा करू शकतो, पण स्वकल्याणाचा आनंद मानू नाही शकत. सुनीतीने त्याला सांगितलं अरे बरोबर आहे तुझ्या आईचं, काय चुकलं तिचं. हे बघ मी त्यांची नावडती आहे, अभागी आहे. माझ्या पोटी आल्यामुळे तुला मांडी मिळाली का, मग तिच्या पोटी आलेल्या मुलाला मिळाली की नाही, मग तिचं काय चुकलं. बरोबर आहे. मग पुष्कळ झाल्यानंतर मग अढळपदाचा विचार बोलून दाखवण्यात आला. कोण देईल, काय देईल, परमात्मा देईल, कुठे भेटेल, तप करावं लागेल वगैरे वगैरे झालं. 5 वर्षाच्या ध्रुव बाळाला आईने जो उपदेश केला तो उपदेश प्रत्येक आईने आपल्या ध्रुवाला केला पाहिजे, केला पाहिजे. असो, ध्रुव बाळ बाहेर पडले, निघाले. रस्त्यात नारदांची भेट झाली. नारदांनी त्यांच्या अंतःकरणातला दृढ निश्चय तपासण्याकरता त्यांना भिन्न भिन्न प्रलोभनं दाखवली, भय दाखवलं. त्या मार्गापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. तू लहान आहेस, तुला काय करायचंय कळत नाही तुला. अरे तिथे हिंस्त्र श्वापद असतात, तुला होणार आहे का, असा देव कुठं भेटत असतो का. पण ध्रुवाचा दृढ निश्चय बघितल्यानंतर नारदांनी त्यांना मंत्र दिला, ओम नमो भगवते वासुदेवाय. या मंत्राचा जप कर, भगवान भेटतील. ध्रुव बाळ तपाला गेले. तप करताना त्यांच्या तपाची तीव्रता महिन्यागणिक वाढत गेली. पहिल्यांदा झाडाला लागलेलं कवठ, बोर वगैरे खाऊन त्यांनी काही साधना केली, त्याच्याने देव भेटत नाही म्हणल्यानंतर ते सोडून दिलं. वाळलेली पानं खाऊन तप केलं, त्याच्याने परमात्मा भेटत नाही म्हटल्यानंतर गवताचं पातं खाऊन वगैरे तपश्चर्या केली, त्याच्यानेही परमात्मा भेटत नाही म्हणल्यानंतर उपाशी राहून तपश्चर्या केली, त्याच्यानेही परमात्मा भेटत नाही म्हणल्यानंतर श्वास रोधून ठेवला. आणि त्या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांना सर्वभाव जो प्राप्त झाला त्याच्यातून विश्वाचा श्वास कोंडला गेला, भगवंताला यावं लागलं. भगवंत ध्रुव बाळाच्या तपश्चर्येची तीव्रता बघा. आपण 6-6 महिन्यानंतर एकदा, 3-3 महिन्यानंतर एकदा, 1-1 महिन्यानंतर एकदा असं करत दिवस कमी केलेत, आहार कमी केला. पहिल्यांदा महिन्यानंतर, मग 3 महिन्यानंतर, मग 6 महिन्यानंतर एकदा. 15 दिवसांनी एखादं कवट खायचं, त्याच्याने होत नाही. महिन्यानंतर वाळलेलं पान खायचं, त्याच्याने होत नाही. 3 महिन्यानंतर गवताचं पातं एकदा खायचं, त्याच्याने होत नाही. 6 महिन्यानंतर एकदा श्वास घ्यायचा. 5 वर्षाचा ध्रुव आहे.
भगवंताला प्रकट व्हावं लागलं. भगवान आले, पण येताना सरळ आले नाहीत. भगवान वेगवेगळ्या पर्वतांमधल्या गुहेमध्ये जायचे. तिथं मोठमोठे तपश्चर्या करत बसलेले ऋषी असायचे. भगवंतानी त्यांना जागं करायचं, माझा ध्रुव इथं आहे का हो? मग ते म्हणायचे, नाही हो देवा इथं नाही. निघायचे, दुसऱ्या गुहेमध्ये जायचे, माझा ध्रुव इथं बसला का हो तपाला? ते म्हणायचे, नाही हो देवा इथं आम्हीच दोघं तिघे जण आहोत, नाही कोणी ध्रुव वगैरे इथे कोणी नाही. तिसऱ्या गुहे, माझं ध्रुव बाळ इथे आहे का हो? त्यांनी सांगायचं, नाही देवा. असं करत 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 भगवान ध्रुव बाळापर्यंत आले. ध्रुवाला माहिती नाही. वास्तविक भगवंताला माहिती आहे की ध्रुव कुठे उभे आहेत. भगवंताला माहिती आहे की ध्रुवाचा हेतू काय आहे. त्यांच्यापर्यंत लगेच येणं शक्य असूनही भगवान सगळ्यांना भेटत निघाले. याचं कारण एका भक्तांनी सांगितलंय की भगवान गुहेमध्ये जायचे आणि वर्षानुवर्ष तपश्चर्या करत असलेल्या तिसऱ्या साधकांना सांगायचे, तुम्ही 1000 वर्ष बसलात पण मी तुम्हाला भेटत नाहीये, मी ध्रुवाला भेटायला चाललो. तुमच्यापेक्षा त्याचं तप मोठं आहे. ध्रुवाला भेटले, ध्रुवाला अढळ पद प्राप्त करून दिलं. त्याच्यानंतर ध्रुवानी 36,000 वर्ष राज्य केलं. राज्य झाल्यानंतर ध्रुव तिथून निघाले. तपश्चर्या करून भगवत स्वरूपाला प्राप्त झाल्याचं वर्णन भागवतांनी केलंय. याच्यामध्ये ध्रुवाला ज्या अढळ पदाची अपेक्षा होती, ज्या मांडीची अपेक्षा होती, तर एका अर्थाने अर्थप्राप्तीचा विचार आहे. म्हणून अर्थविस्तार ध्रुवाच्या चरित्रातून आपल्यासमोर व्यक्त केला गेला.